चला आज आपण बनवणार आहोत लसूण मेथी। त्याच्यासाठी आपण बेसन घेतलंय। बेसन थोडं परतवून घ्यायचं म्हणजे त्याचा कच्चापणा असतो तो निघून जातो। थोडंसं भाजून घ्यायचंय बेसन आणि आता बेसन आपण साईडला काढले। तेल गरम करायचं, त्याच्यामध्ये थोडेसे जिरे आणि लसूण भरपूर घालायचा कारण आपण लसूण मेथीच बनवतो। आणि एक सुकी मिरची घातली आहे मी आणि बारीक चिरलेला कांदा, तो चांगला परतून घ्यायचा तेलामध्ये। आणि कांदा चांगला परतून झाला की आपण याच्यात आता टोमॅटो घालणार आहे। टोमॅटो पण चांगलं परतून घ्यायचे, मऊ होईपर्यंत टोमॅटो चांगले परतवायचे। आता आपले कांदा टोमॅटो चांगले परतून झालेत। त्याच्यामध्ये आता आपण मसाले घालतो। आपण हळद घातले, लाल तिखट घातले आणि धना जिरा पावडर घातले। हे सगळे मसाले पण चांगले कांदा टोमॅटोत परतून घ्यायचे। प्लेट ठेवून त्याला थोडीशी वाफ येऊ द्यायची आणि त्याच्यानंतर आपले हे मसाले परतून झाले की आपण आता ह्याच्यात पालक घालणार आहोत। पालक धुवून चांगली बारीक चिरून घेतलेली आहे। पालक घालून पालक पण चांगली मसाल्यामध्ये त्या परतून घ्यायची आणि त्याच्यात मीठ घालायचं। मीठ आपण शिजवतानाच घालायचं कारण पालकाला काय स्वतःची चव नसतेच। तर चांगलं आता ते मीठ घालून आपण चांगला पालक शिजू द्यायचा आहे। बघा आता हा आपला पालक झालाय शिजून। त्याच्यामध्ये आपण पाणी घालणार आहे। पाणी थोडं जास्त घालायचं कारण आपल्याला ह्याच्यात ह्याच पाण्यामध्ये आपल्याला बेसन पण घालायचं कारण बेसन घातल्यानंतर ते घट्ट होतो। मग आता बघा आपण बेसन घातलंय, बेसन चांगलं मिक्स करून घ्यायचं। पाणी थोडं जास्त घालायचं आणि बेसन पण त्याच्यामध्ये चांगलं शिजून घ्यायचा कारण गाठी होतात। तर ते बेसन शिजेपर्यंत आपण इथे फोडणीची तयारी करू। फोडणीमध्ये आपण जिरं, हिंग घातलंय आणि भरपूर लसूण घातलंय। लसूण चांगला बारीक चिरून घातलेला आहे आणि लसूण चांगला ब्राऊन होईपर्यंत ठेवायचं आहे। बघा अशा प्रकारे लसूण झाला ना तेलामध्ये, मग आपण ह्या पालकमध्ये घालायचा। झालं आपला लसूण पालक तयार। अशा प्रकारे पालकची भाजी बनवून बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल आणि फार छान लागते। न खाणारे पण हे पालक खातात।